फक्त लढ म्हणा हा 2011चा भारतीय मराठी भाषेतील मल्टी-स्टारर ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे, जो संजय जाधव दिग्दर्शित आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि लेखन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटाचे नेतृत्व अनिकेत विश्वासराव, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, संतोष जुवेकर, भरत जाधव, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर आणि वैभव मांगले यांनी केले आहे. सर्वात महागड्या मराठी चित्रपटांपैकी एक म्हणून हा चित्रपट उल्लेखनीय आहे. चित्रपटाची कथा अशी आहे की ही कथा एका टोळीभोवती फिरते, ज्यामध्ये तुकाराम, वेस्ट इंडीज एक अंधारी माणूस, कानफाट्या म्हणजे ज्याला ऐकू येत नाही, सलीम म्हणजे एक आक्रमक माणूस, पानिकम म्हणजे एक लहान मुलगा आणि बाबाभाई म्हणजे टोळीचा नेता यांचा समावेश आहे. चित्रपटाची कथा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल आहे. ते कुलकर्णीला धमकी देतात आणि त्याला पोलीस कोठडीत घेतात, पण मधुसूदन पाटीलच्या ताकदीमुळे कुलकर्णी वाचतो आणि 5ही मुलांना अटक केली जाते. बाबाभाई त्यांना मुंबईला परत येण्याचा आदेश देतात. मुंबईला जाताना त्यांना कळते की भास्कररावने पानिकमला मारले आहे. ॲलेक्स खूप रागावतो आणि ते त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिथेच राहण्याचा निर्णय घेतात. ते मधुसूदन पाटील, भास्करराव आणि कुलकर्णी यांना धमकी देतात की ते त्यांना 13 दिवसात मारतील. ते मधुसूदन पाटलाच्या फार्म हाऊसवर लपतात. ते कुलकर्णीला पकडतात आणि मधुसूदन पाटलाच्या बेकायदेशीर कामाचे पुरावे मिळवतात. ते मिलिंद मास्टरच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या पत्रकार लोकेश धर्नेलाही मारतात. मधुसूदन पाटील 5ही मुलांना मारण्यासाठी त्यांच्या गुंडांना बोलवतात. एका रात्री मधुसूदन पाटीलला कळते की 5ही मुले त्यांच्या फार्म हाऊसमध्ये लपली आहेत. ते तिथे त्यांच्याशी भांडतात आणि भांडणात सलीम आणि कानफाट्याला मारतात. त्यानंतर वेस्ट इंडीज, तुकाराम आणि ॲलेक्स भास्कररावला मारतात. बाबाभाईच्या मदतीने मधुसूदन पाटील कसा तरी त्यांना मारण्यात यशस्वी होतो, पण तो त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत असताना ते त्याच्या चितेतून बाहेर येतात आणि मधुसूदन पाटील आणि त्यांच्या माणसांवर हल्ला करतात. शेवटी मधुसूदन पाटील यांना मुले आणि बाबाभाई जाळून मारतात आणि ते अभिमानाने निघून जातात. या चित्रपटाच्या प्रमोशनने प्रेक्षकांना आकर्षित केले, कारण पोस्टरद्वारे त्यांनी उत्सुकता निर्माण केली. पोस्टरमध्ये फक्त 5 पुरुष दुसऱ्या व्यक्तीला बंदुकीच्या धाकावर धरून बसलेले दाखवले होते. या पोस्टरमध्ये कलाकार दिसत नव्हते. हा चित्रपट सर्वात महागड्या मराठी चित्रपटांपैकी एक असल्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. चित्रपटाचे बजेट त्यावेळी 4 कोटींपेक्षा जास्त होते.